नमस्कार, केशर रेसिपीजमध्ये खूप खूप स्वागत। आज आपण बघूया गुलाबजाम कसे बनवायचे आणि ते ही असे सुके। तर बघा, असे छान असे गुलाबजाम झालेले आहेत। तर तुम्ही मुलांसाठी असे बाहेर गावी जाताना हे गुलाबजाम नक्की बनवा आणि मुलांना घेऊन जा। तर गुलाबजाम बनवण्यासाठी आपण इथं ह्या छोट्या वाटीने 2 वाटी खवा घेतलेला आहे आणि किलोमध्ये मोजायचं ठरला तर हा पावशेर खवा आहे, म्हणजेच पाव किलो। तर याचं मी प्रमाण तुम्हाला अगदी अचूक सांगत आहे। तर खवा किसणीनं छान असा किसून घ्यायचा आहे। का तुम्ही पण खवा किसूनच घेताय ना? त्यामध्ये एक अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे। तर हे बघा, अगदी चिमूटभर खायचा सोडा घालूया आणि त्याच वाटीने पाव वाटी मैदा। तर बघा, तुम्ही चमच्याने मोजून घालू शकता। तर इथे मी एक 4 चमचे मैदा घेतलेला आहे। तर असं मळून घ्यायचं आणि 5 मिनिटं त्यावरती झाकण ठेवून मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर आता पाक बनवून घेऊया। तर पाक बनवण्यासाठी त्याच वाटीने 2 वाटी साखर इथं कढईमध्ये काढून घेतलेली आहे आणि यामध्ये साखर बुडेल एवढेच पाणी घालायचं आहे। याला आता उकळी आलेली आहे। तर तुम्ही बघू शकता, साखर ही पूर्णपणे विरघळलेली आहे। गॅस हा लो टू मिडियम करायचा। तर 2 मिनिटं उकळल्यानंतर पाक चेक करूया। थोडंसं थंड झाल्यानंतर असं थोडं बोटाला पाक घ्यायचा आणि चेक करायचा। तर गुलाबजामसाठी पाक 1 तारी किंवा 2 तारी नाही बनवायचा, तो फक्त असा बोटाला थोडासा चिकट असा लागला पाहिजे। तर आता पाक हा झालेला आहे। तर गॅसची आच एकदम स्लो करूया आणि त्यामध्ये थोडीशी विलायची पावडर घालूया आणि केशरचे एक 4-5 धागे घालायचे आहेत। यामुळे छान कलरही येतो आणि चवही छान येते। हलवून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा। गुलाबजाम तळण्यासाठी इथं कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तर तेल गरम करायला ठेवूया आणि गॅस हा मीडियम करूया। तर आता ही बघा, हे गुलाबजामचं पीठ आहे। तर यातील थोडासा गोळा आपण काढून घेऊया, अगदी थोडासा, आणि तो एका वाटीमध्ये घेऊन त्यामध्ये थोडासा खाण्याचा कलर ॲड करायचा आहे आणि सर्व असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं। तर काय करायचं, एक हा व्हाईट पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्याची अशी गोल अशी वाटी करायची आणि त्यामध्ये हा गोळा टाकायचा आणि हे पूर्ण असं बंद करून घ्यायचं। असं बंद करून पुन्हा यायचं असं छान गुलाबजाम वळून घ्यायचा। बघा, तर छान असे वळून झालेले आहेत। तर आता तेल चेक करूया। त्यामध्ये थोडासा एक गोळा घालायचा। तर बघा, तेल हे जास्त गरम नसलं पाहिजे, अगदी गॅसची आच एकदम मीडियम लो टूच्या मध्ये ठेवायची। आणि आता यामध्ये आपण गुलाबजाम सोडणार आहोत। गॅसची आच एकदम स्लो करायची। रंगावर सोनेरी रंगावर छान असे फ्राय झालेले आहे। सर्व आपण काढून घेऊया आणि त्यातील सर्व तेल असं काढून घ्यायचं आणि लगेचच ते
ह्या गरम पाकामध्ये घालायचे आहेत। आणि पुन्हा त्यावरती असं झाकण ठेवून द्यायचं तोपर्यंत दुसरेही तळून झाले। सर्व आपण या पाकामध्ये टाकायचे आहेत। तर हे गुलाबजाम आता आपण 1 ते 1.5 तास असंच पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवून देऊया। वरती झाकण ठेवायचं आहे। तर 1 तासभर पाकामध्ये मुरल्यानंतर पुन्हा असे चाळणीमध्ये काढून 1 तासभर असेच ठेवून दिलेले आहेत। आणि त्यानंतर मग हे असे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि त्यावरती असा खोबऱ्याचा किस घालायचा। चाळणीतून काढून असे ताटामध्ये घेतले, त्यावरती खोबऱ्याचा किस घालायचा। तर बघा असा किस याला लावून घ्यायचा आहे। तर हे गुलाबजाम बघा किती सुंदर असे झालेले आहेत। तर तुम्ही बाहेरगावी जेव्हा मुलांना भेटण्यासाठी जाणार तर तेव्हा मुलांना नक्कीच हे गुलाबजामू बनवून घेऊन जा। आणि प्रवासामध्ये नेण्यासाठी पण हे खूप सोपे आहेत। तर तुम्हाला मी एक गुलाबजाम त्यातला कट करून दाखवत आहे। बघा किती सुंदर असे झालेले आहेत ते आतमधून पण। तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा आणि तसेच चॅनलला सबस्क्राईबही करा। धन्यवाद। नमस्कार, केशर रेसिपीज